प्रमाणे यावर्षी 8वं वर्ष आपल्या पालखीचं आहे आणि या पालखीचं आयोजन करत असताना फार मोठा आनंद होत आहे की ज्या वेळेला महिला मंडळ आमच्या सोबत असते त्यावेळेला एक पालखीचं आयोजन वेगळं होत असतं आणि घरोघरी ते भक्तीचा मार्ग फुलला जातो आणि त्या आध्यात्मिक कार्यामध्ये जेव्हा महिला असतात त्यावेळेला घरातील परिवार हा एकजुटीने येतो आणि त्यामुळे सुरुवातीला आमची पालखीला 25 लोक होते, पण आताच्या पालखीला आम्ही 175 लोक या पालखीला आम्ही चालत आहोत। ओम साईराम। ओम साईराम। एक दिवसीय पालखी काढण्याचं कारण एवढंच की 7 दिवसाची जेव्हा पालखी असेल डोंबिवली ते शिर्डी, त्या 7 दिवसाच्या पालखीमध्ये काही लोकांना सुट्ट्या मिळत नाही, परिवार असो ऑफिसमध्ये सुट्ट्या मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही 1 दिवसाचं आयोजन केलेलं असं सकाळी जायचं संध्याकाळी घरी। पण त्या कार्यक्रम करत असताना संपूर्ण 7 दिवसाचा जो आनंद आहे स्वानंद आहे तो आम्ही घेत असो। सकाळी आमचे अभ्यंगस्थान होतं, त्यानंतर अभिषेक होतो, अभिषेक झाल्याच्या नंतर चहा पाणी नाश्ता झाल्याच्या नंतर काही अंतरावर नवनाथ मंदिराकडे भजन क्रिया चालू होते। दुपारच्या वेळेला पारायण होतं, महाभंडारा होतो, महाप्रसाद होतो आणि तिथे भजन चालू असताना पुढचा जो प्रवास आहे आमचा 5 ते 6 किलोमीटर अंतराचा वर्तक नगरला जाऊन त्या मंदिरामध्ये आमची सांगता होते आणि परत घरी येण्याचा प्रोग्राम होतो। ते झाल्याच्या नंतर आम्ही इथं आल्याच्या नंतर काही दिवसातच एक शनिवार पाहून घेतो, कारण जेणेकरून परिवारातील आणि विभागातील सर्वांना महाप्रसादाचा लाभ घ्या, प्रसादामार्फत प्रचार करण्याचा आमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार हे याच्या पाठी फार हे असतात, उतावळे असतात आणि ती वाट आम्ही पाहत असो की कधी येते। वर्षानुवर्ष हा चालणारा आमचा कार्यक्रम 365 दिवसात आम्ही वाट पाहत असो की जेणेकरून बाबांच्या साईची लीला प्रत्येकाच्या घरी व्हावी आणि प्रत्येकाचं दुःख आहे हे दूर व्हावं। ओम साईराम।